गीतामध्ये केला असतो, जसं त्यांचा पेहराव काय आहे, त्यांचं जेवण खावण्याचं कुठलं वैशिष्ट्य होतं, सण समारंभ कोणते होते, असं त्या गीतांमधून स्पष्ट होते. आता दुसरं काय आहे, गाथा, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे ना, अशा वेगवेगळ्या गाथा होत्या, ग्रंथ होते. तुकाराम महाराजांचा ग्रंथ त्या काळच्या पुढाऱ्यांनी, ब्राह्मणांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडविला होता. कदाचित तुम्ही त्या गोष्टी टीव्हीवर बघितल्या असतील. अशा वेगवेगळ्या गाथा होत्या. त्या गाथांवरून त्या काळची परिस्थिती कशी होती, म्हणजेच भूतकाळातली, म्हणजेच इतिहासातली परिस्थिती, लोकांची कशी दयनीय अवस्था होती, कर्मकांड कसं माजलं होतं, अशा गोष्टींचं ज्ञान आपल्याला होते. आणि हे महत्वाचं इतिहासाचा अभ्यास करायचं काय आहे, हे साधनच आहे. त्यानंतर आहे श्लोक. श्लोक तर ऐकले असतील तुम्ही, वेगवेगळे श्लोक माहिती आहेत का? तर जेवणाच्या अगोदर आपण वदनी कवड घेता म्हणतो, तो श्लोक आठवते का तुम्हाला? नाही? बरं, ठीक आहे, मी म्हणून दाखवते. वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. असा आहे तो जेवणाच्या अगोदरचा श्लोक. असे वेगवेगळे श्लोक आहेत. बऱ्याच संतांनी श्लोकांची रचना केली आहे आणि ते श्लोकातूनही त्या काळच्या परिस्थितीचं, त्यांचं राहणीमानाचं, त्यांच्या आचार विचारांचं ज्ञान आपल्याला होते. म्हणून श्लोकामधूनही आपल्याला इतिहासाचा अभ्यास भरपूर प्रमाणात करता येतो. हे पण एक काय आहे, इतिहासाचं मौखिक साधन आहे. त्यानंतर आहे अभंग. अभंग तर माहित असतील तुम्हाला, नाही? पहा, आपल्या गावात तुकाराम गाथेचं वाचन होतं की नाही, आहे ना? त्यात तुकारामांचे खूप मोठे अभंग वाचले जातात. ग्रंथात ज्या काही ओवी आहेत त्या अभंगच असतात. मी तुकाराम महाराजांचे 2-3 अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जो गोरगरिबांना मदत करेल, त्यांची सेवा करेल, त्याला साधू म्हणायचा आणि त्याच्याच मध्ये देव शोधायचा. त्यांनी मूर्तीत देव सांगितला का शोधायला? नाही, त्यांनी माणसातच देव शोधायला सांगितला. कारण तेव्हा खूप कर्मकांड बांधलेलं होतं की देवाला असा नवस केला की आपल्याला आपली इच्छा पूर्ण होते. म्हणून संतांनी मोठं असं मोलाची कामगिरी त्या काळात केली आहे. आणखी एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे देवाने आपल्याला जसं दिलं तसंच राहावं, जास्त पैशाच्या मागे लागू नये, समाधानी राहिलं पाहिजे. पैसा कमावला पाहिजे, पण कसा कमावला पाहिजे, आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढाच. आणि जो शिल्लकचा पैसा आहे किंवा समाजासाठी थोडाफार पैसा आपण बाजूला काढून ठेवला पाहिजे समाजाच्या हितासाठी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. या अभंगात पण तसंच सांगितलेलं आहे की धन कसं जोडायचं आहे, म्हणजे धन कसं कमवायचं आहे, की योग्य मार्गानेच कमवायचं आहे. आणि खर्च करताना व्यवस्थित खर्च करा, उधळून नाही टाकायचं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक अभंगातून त्या काळातल्या व्यक्तींना शिकवण मिळत होती, काही ना काही आचरण कसं ठेवावं, कर्मकांड कसं करावं. असेच संतांचे अभंग आहेत जे त्या काळातल्या परिस्थितीची आपल्याला जाणीव करून देतात. त्यानंतर आहे पोवाडे. पोवाडे ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकले? शिवने ऐकलाय, मधुरने ऐकलाय. बरं, मी तुम्हाला पोवाडा दाखवते कसा असते. पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांचे जर पोवाडे ऐकले तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी कुठली कामगिरी केली, कशी केली याचं पूर्ण ज्ञान ते एका कवितेतून एका गाण्यातून सांगतात आपल्याला. त्याला पोवाडा म्हणतात. तो एक गीताचाच प्रकार आहे. बघा, दिसत आहे का? आवाज येतो ना? खूप मोठा आहे. मी थोडंसं दाखवते तुम्हाला.
अफजल खान. अफजल खानाची गोष्ट आहे या पोवाड्यामध्ये. का किती मोठे सैनिक घेऊन चालले शिवाजी महाराजांना मारायला. अशा प्रकारचा काय असतो पोवाडा असतो. या पोवाड्याने काय होते की शिवाजी महाराजांचा पोवाडा घेऊ आपण गृहीत. शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये त्यांचं पूर्ण जीवनाचं कार्य सांगितलेलं आहे. एका पोवाड्यात पूर्ण होईल का नाही. एका पोवाड्यामध्ये एखादी घटना किंवा जास्तीत जास्त 2 घटना 2 प्रसंग त्या पोवाड्यामध्ये वर्णन केलेले असतात. आता आपण पाहिलं अफजल खानाचा पोवाडा होता आहे ना. अफजल खानाविषयी सांगितलं होतं. अफजल खान हा खूप मोठा होता आणि त्यांनी शिवाजीला मारायचा काय घेतला होता विडा घेतलेला होता. असं वर्णन त्या पोवाड्यात आहे. आणि नंतर शिवाजी महाराजांनी काय काय केलं ते पूर्ण वर्णन त्या पोवाड्यामध्ये सांगितलेलं आहे. मग या पोवाड्यावरून आपल्या लक्षात येते की नाही की शिवाजी महाराजांनी कसं कसं कार्य केलं येते की नाही लक्षात. तो पोवाडा जर तुम्ही थोडासा ऐकला त्याच्यावरून लक्षात येते की शिवाजी महाराजांना मारायचा बेत कोणाचा होता अफजल खानाचा होता. मग त्यांनी काय केलं शिवाजी महाराजांवर काय केली स्वारी केली. खूप मोठं सैनिक घेऊन गेले ना. कारण शिवाजी महाराजांना कोणी मारूच शकत नव्हतं म्हणून त्यांनी काय ठरवलं होतं की मी शिवाजी महाराजांना मारून दाखवे. असं जे आहे हे सगळं इतिहासाचा अभ्यास करायसाठी पोवाडा हा एक काय महत्वाचं मौखिक साधन आहे. म्हणजे ते म्हणून दाखवतात की नाही. असं लिहिलेलं आहे का कुठं ते नाही. ते मस्त म्हणून दाखवतात आणि त्याच्यावरून आपल्याला पटकन लक्षात येते की काय काय झालं असेल. पटकन आपल्या डोळ्यासमोर प्रसंग येतो की नाही. अफजल खान आला असेल शिवाजी महाराजांना मिठी मारली असेल आणि त्यांनी कट्ट्यावर मारून पाठीत घातली असेल. गोष्ट माहिती आहे तुम्हाला अफजल खानाची 4थ्या वर्गातच झालेली आहे ना. तर असा हे पोवाडा आहे. त्यानंतर आहे म्हणी. म्हणी तर माहीतच असतील. म्हणी कशा आहेत काहीतरी प्रसंग घडला आणि त्याच्यावरून जुन्या लोकांनी म्हणी तयार केल्या. सांगा बरं एखादी. मग एका हाताने टाळी नाही वाजवता. शाबास. एका हाताने टाळी वाजवता येईल का असं 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 वाजवता येईल का नाही. 2 हाताने टाळी वाजते म्हणजे एकाची चूक असेल का नाही. त्याला कोणाचं तरी सहकार्य आहे म्हणून ती तशी गोष्ट झाली. आणखी हिंदीतला आहे लातो के भूत बातों से नहीं मानते. म्हणजे ज्याला सांगून सांगून थकलो आपण त्याला काय झपकेच द्यावे लागतील. मारावंच लागेल आहे ना. म्हणजे चांगले असतात शहाणे लोक असतात. शहाण्याला शब्दांचा मार. म्हणजे शहाण्याला फक्त समजावून सांगितलं तरी तो समजून जातो. शब्दांचा मार म्हणजे फक्त समजावून सांगणे. शब्द मारत असतात का नाही. आणखी सीधी उंगली सही नाही निकालता उंगली त्यांनी पण हिंदीतलं सांगितलं. छान. आणखी येतं का. अशा ह्या म्हणी असतात आणि ह्या म्हणींवरूनही इतिहासाचा काय केला जातो अभ्यास केला जातो. आता ह्या झाल्या आपल्या मराठीतल्या म्हणी. त्या काळच्या म्हणी वेगळ्या असतील किंवा जो इसवी सन असेल त्यात ते म्हणी आल्या असतील. त्याचा अभ्यास करून त्यावेळेसच्या इतिहासाचा त्या काळच्या इतिहासाचा अभ्यास केला जातो आणि त्या काळच्या परिस्थितीचा अभ्यास केला जातो. नंतर आहे कथा. कथा सांगा बरं कोण सांगते तुम्हाला. सांगतात ना घरी कथा. प्रत्येकाच्या घरी कथा सांगतात. बाबा सांगतात त्या दोघांची. आजी पण सांगते. आजी आई सांगते. आणि त्या कथेतून आपल्याला काय माहित होते सांगा बरं. मग अर्जुन कसा होता है ना. महाभारतातल्या गोष्टी ऐकताना आपण अर्जुन कसा होता. अर्जुन छान धनुर्विद्येत प्रवीण होता. राम कसे होते है ना. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतो ना. त्या गोष्टींवरून आपल्याला समजते की रामाचं कार्य कसं होतं.
होतं, युद्धाचं कार्य कसं होतं, युद्ध कसे खेळल्या जात, डावपेच कशा आखल्या जात, आहे ना. म्हणजे इतिहासाचा अभ्यासच केला जातो की नाही. गोष्टींमधून आजी आपल्याला कोल्ह्याची गोष्ट सांगते, बाबा सांगतात, मग आपण कोल्ह्याला धुरतो कोल्हाच म्हणतो. कोल्ह्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. मग एखादा व्यक्ती जर आपल्याला खराब वाटला तर आपण त्या म्हणतो कोल्हाच आहे तो, म्हणतो की नाही. अशी त्याला उपमाच देऊन टाकतो. अशा या गोष्टींवरून आपल्याला त्या काळाचा अभ्यास करता येतो. आणि शेवटचा आहे मिथके. आता मिथकांबद्दल आपल्या पुस्तकात काही फारशी माहिती नाहीये, तर मी जी थोडीफार माहिती गोळा केली त्याच्यानुसार त्या काळातला वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता, कोणत्या कोणत्या गोष्टी त्या विज्ञानाशी जोडत होते, विज्ञानाचा वापर कसा कसा करत होते, त्याचं जे काही सांगितलेलं आहे त्याला आपण मिथके म्हणतो. त्याच्याबद्दल जी माहिती दिलेली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल किंवा त्यांच्या विज्ञानाचं जे काही ज्ञान होतं त्यांना काय म्हणतात, मिथके म्हणतात. याबद्दल मी तुम्हाला पुढच्या पाठात आणखी माहिती देईन. मग आता हे झाले सर्व मौखिक साधन. लक्षात आली का मौखिक साधनं? सांगा बरं कुठली कुठली आहेत. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके आहे ना. पण आता हे एवढे मोठे मौखिक साधनं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. लक्षात ठेवायला कठीण वाटते की नाही. आता मी तुम्हाला एखादा सोपा उपाय करून सांगते त्याच्यावर की कसे लक्षात ठेवायचे. एक छोटीशी ओळ मी तयार केली, एक वाक्य तयार केलं. त्या वाक्यावरून मी तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपी जाईल. माझ्या मागे म्हणा, लोकगीते म्हणी श्लोक, लोकगीते म्हणी श्लोक, कथा सांगे पोवाड गाथा, कथा सांगे पोवाडे गाथा, अभंग मिथके उरले आता, अभंग मिथके उरले आता. याच्यामध्ये तर माझं आडनाव पण आलंय ना. ते तुमचं पक्क लक्षात राहील की सांगे मॅडमने आपल्याला हे शिकवलं होतं. हे चिटकत नाहीये भिंतीला, मी हातातच पकडते. पुन्हा एक वेळ आपण सराव करू. चांगले मस्त मोकळ्या आवाजात म्हणा बरं. लोकगीते म्हणी श्लोक, लोकगीते म्हणी श्लोक, कथा सांगे पोवाडे गाथा, कथा सांगे पोवाडे गाथा, अभंग मिथके उरले आता. अभंग मिथके उरले आता. तुम्ही सांगू शकाल का? एक वेळ तुम्ही पाहून म्हणा, नंतर मी दोघांनाही विचारते. लोकगीते म्हणी श्लोक, कथा सांगे पोवाडे गाथा, अभंग मिथके उरले आता. छान म्हणून दाखव बरं मधुर. आठवतं का तुला? सोपं जातं का आठवायला? लोकगीते म्हणी श्लोक, कथा सांगे पोवाडे गाथा, अभंग मिथके उरले आता. शाबास. सोपं गेलं की नाही आठवायला? आपल्या स्मृतीत राहिलं की नाही हे? मग असंही जेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खूप मोठ्या असतात त्या लक्षात ठेवायला कठीण जातात, त्याच्यावरून काय करायचं, एखादी शॉर्टकट करायचा की त्या गोष्टीवरून एखादं अक्षर नाही, समोर अक्षर नाही, त्याचं काय करायचं, शॉर्टकट करायचं किंवा असं एखादं वाक्य तयार करायचं जे आपल्या पटकन स्मरणात राहील. म्हणून कथा सांगे पोवाडे गाथा, अभंग मिथके उरले आता. शाबास. आता दोघांनाही लक्षात आलं ना मौखिक साधनं कोणती आहे. मौखिक साधनांबद्दल थोडीफार माहिती जर सांगितली लिहून आल्या तर लिहिता येईल का? आता तुमचा घरचा अभ्यास. हे जे आहे हे वाक्य जे मी तुम्हाला एका याच्यात तयार करून दिलं आहे हे तुम्ही मला उद्या म्हणून दाखवायचं आहे आठवून. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखी एक घरचा अभ्यास असा की तुम्हाला जे मौखिक साधनांबद्दल मी आता माहिती दिली तुम्हाला ती माहिती थोड्या थोड्या शब्दांमध्ये प्रत्येकाचा लोकगीते म्हणी असा प्रत्येक जो मुद्दा आहे मौखिक साधनांमधला त्याची कमीत कमी 3-3 ओळीमध्ये तुम्हाला माहिती लिहून आणायची आहे. लिहून आणता येईल? हो. आणि ते लक्षात राहील आता? हो. स्मृतीत राहील तुमच्या? हो. ठीक आहे, मग उद्या करून या अभ्यास. हो.